आमदार सुरेश धस आपल्या सोबत आहेत। सर, आज खरं तर मुंबईत सुद्धा जे बीडचं प्रकरण त्याचे पडसाद पाहायला मिळालेत, कसं बघतात ते, कसं आता संपूर्ण चालू आहे? नाही, हे आता प्रकरण त्या ठिकाणी मार्गाला लागलेलं आहे। SIT अतिशय योग्य दिशेने त्या ठिकाणी चाललेली आहे। आता आकाचे आणि त्यांच्या सर्व आगंतुक मुळाच्या सगळ्या प्रॉपर्टीज वगैरे सीज करण्यासाठी आता SIT कामाला लागलेली आहे आणि या प्रकरणामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वरती लोकांचा विश्वास आहे। आम्ही आंदोलनकर्ते जे आहेत त्यांचाही विश्वास आहे आणि 100% आता एक गोष्ट राहिलेली फक्त उज्ज्वल निकम साहेबांची ऑर्डर, तर ती मला वाटतं पुढच्या 2-3 दिवसामध्ये निघेल अशी आशा आहे। या प्रकरणी वाल्मिक कराड यांची आता आणखी संपत्ती जी आहे ती जप्त केली जाणार अशी माहिती सुद्धा मिळते। केवढी संपत्ती अशी? ती संपत्ती मला वाटतं 1000 कोटीपर्यंत सुद्धा जाऊ शकते, कारण आमच्याकडे जे आकडे आलेले तेच आता 200 कोटीच्या वरती गेलेले आणि आणखी 700-800 कोटी रुपये कुठं कुठं सापडतील ते आम्ही आता त्याच्यावरती लक्ष केंद्रित करतोय। त्याची पूर्ण प्रॉपर्टी ही सीज झाली पाहिजे। ते एकट्या आकाच्या नावावर नाही आहे, आकाने बकाच्या नावावर केली, बकाच्या सुखाच्या नावावर केली, सुखाने तुकाच्या नावावर केली, असं बरंच काही त्या ठिकाणी आहे आणि ह्या सर्व प्रॉपर्टीज कलेक्ट करून त्या सीज केल्या जाव्यात ही मागणी आम्ही करणार आहेत। कारण परळी नगरपालिकेतल्या साध्या एका नगरसेवकाची प्रॉपर्टी जर 50 कोटीपर्यंत गेली असेल तर मग यांच्याजवळ पैसा किती आहे हे बी शोधलं पाहिजे ना। सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। काल तुम्ही पोलीस स्थानकात भेट दिली, महादेव मुंडे हे प्रकरण 1.25 वर्ष झालं तरी त्याचा छडा अद्याप लागलेला नाही आणि तुम्ही भेट दिल्यानंतर ते DYSP कडे जाते, काय नेमकं चाललं काय आहे की हे तर काय चाललंय हे परळीमध्ये तुम्हीच पहा ना। जर 15 महिन्यापूर्वी महादेव मुंडे नावाच्या व्यक्तीचा मर्डर होतो आणि तुम्ही त्याच्या सौभाग्यवती काय बोलल्या बघितलं का? त्या मायमाऊलीच्या डोळ्यात पाणी आहे का नाही? त्याच्या शेजारी उजव्या बाजूला लहान लेकरू आहे, त्या लेकराच्या डोळ्यात पाणी आहे का नाही? मग त्या लेकराचा काय दोष? अरे त्याचा बाप गेलाय आणि 15 महिने झालं त्या तपास लागत नाही। म्हणजे पोलीस दल जे आहे ते आकाच्या सांगण्यावरती किती काम करत होतं हे यातून निष्पन्न होतं आणि आता DYSPकडे तपास दिलाय। बघा पुढच्या 10-15 दिवसात त्याचा तपास लागतो। सर, असे किती प्रकरणं त्या ठिकाणी घडत आहेत? आता एक तुम्ही किती आता एक जसं जसं पुढे येईल तसं तुम्हाला सांगतो। शेवटचा एक प्रश्न आहे की खरं तर हे सगळे प्रकरण पुढे येत असताना गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते वेगवेगळी टीका करताना पाहायला मिळतात, तुमच्यावर कसं बघता? टॉम अँड जेरीचा कार्यक्रम मी पाहणं सोडून दिलेला आहे। धन्यवाद सर आपल्याशी बोलण्यासाठी। असं म्हणणं होतं की टॉम अँड जेरीचा कार्यक्रम पाहणं मी सोडून दिलेलं असं मत खरं तर आमदार सुरेश धस यांनी मांडलेलं। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सिंगारेसह मी अजय माने, ABP न्यूज, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।